मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेरची ही दृश्य आहेत जिथे हे आंदोलक पार्टीला काळं फासताना पाहायला मिळत आहे आणि जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते। ओके चला ही थेट दृश्य आपण पाहतोय पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून दीनानाथ हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे आणि आता सध्या हे आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। दीनानाथ रुग्णालयाच्या पाठीला काळं फासण्यात येत आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत, काय अपडेट? बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाहीये, मात्र पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। रुग्णालयाच्या नावाच्या पाठीला काळं फासण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळतंय। दीनानाथ रुग्णालयाबाहेर शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं किंवा दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकत निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांना निवेदन देखील नुकतंच देण्यात आलं, मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा रुग्णालयाच्या नावाच्या पाठीला कार्यकर्त्यांकडून या आंदोलकांकडून काळं फासण्यात येतंय। त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय। रुग्णाच्या जीवापेक्षा पैसे महत्त्वाचे आहेत का, असा सवाल या कार्यकर्त्यांनी केला आणि या रुग्णालयाच्या प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी लावून धरण्यात आलेली आहे। तर त्या बळीचा त्या हॉस्पिटलचा पती पाहून संघटना तीव्र निषेध करत या गोष्टीची सगळ्यांनी नोंद घ्यावी। हो, काळं फासलं, त्या गोष्टीला काळं फासलं कारण ते एका निष्पाप महिलेचा बळी गेलेला आहे। तरी संबंधित प्रशासकाला प्रशासन का पाठीशी घालत आहे याचा खुलासा करावा। यांना सरकार आणि सर्व पक्षाच्या लोकांचा वरदहस्त आहे, त्याच्यामुळे हे माजलेले आहेत, गेंड्याच्या कातड्यासारखे आहेत। त्यांचं गेंड्याचं कातड जर उतरायचं असेल तर पतित पावलेच उतरू शकते, बाकी कोणी उतरू शकत नाही। जर उद्याच्या उद्या या 302चा गुन्हा दाखल केला नाही तर ह्या ट्रस्टीचे जे प्रमुख आहेत त्यांना आम्ही आतमध्ये येऊ देणार नाही, पुण्यात फिरू देणार नाही। ट्रस्टीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। कोण ट्रस्टी प्रमुख असेल त्यांच्यावरती पण काळं फासले तुम्ही, नंतर काळं का फासले? अहो, कालचा प्रयोग आहे तो काळा प्रयोग त्यांनी केला, काळा पैसा मागितला गेला। ज्या महिला मृत्युमुखी पडली तिला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही अन्न काळं फासलेलं आहे। काय मागणी आहे तुमची? मागणी अशी आहे की ह्या ट्रस्टीवर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, याच्यावर प्रशासक नेमलं पाहिजे आणि याच्या पूर्ण हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे। पण ते म्हणतात की आम्ही कुठली पैशाची मागणी केली? तसं म्हणत असतील तर सगळे फुटेज आणि सीसीटीव्ही कॅमेरे यांनी चेक करावेत आणि चेक करून पाठीशी कोण घालते का? यांना सरकार पाठीशी घालतंय। तुमचं पाऊल काय असेल? सरकार पाठीशी घालत आहे। त्यांनी 10 लाख रुपयाची मागणी केली आहे, त्याचं सर्टिफिकेट सुद्धा संघटनेकडे आहे। तर त्या गोष्टीचा संघटना निषेध करेल। जोपर्यंत प्रशासन निलंबित करत नाही तोपर्यंत संघटना त्यांच्या विरोधात आंदोलन करेल। काळं फासले या नावाला निवेदन देणार आहात का? देणार आहे, निवेदन देणार आहे, निवेदन देणार आहे, निवेदन देणार आहे। हो, निवेदन कुठे रे? पिशवी कोणाकडे? पिशवी हा पोलीस जाऊच देणार नाही। ते कायदा सुव्यवस्था पाहण्यासाठी पोलीस आहेत, परंतु संघटना सुद्धा ते आतमध्ये जाणार नाही। त्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण काय त्या निवेदन मध्ये काय दिले बघा ना। काय मागणी आहे दादा? आमची हीच मागणी आहे की सदर प्रशासकांनी जो 4 दिवसापूर्वी जो हलगर्जीपणा केला आहे त्याच्या विरोधात पतित पावनने पाठपुरावा करूनही प्रशासन आणि अधिकारी, पोलीस अधिकारी त्यांना का पाठीशी घालत आहे, त्यांना का आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई का केली नाही। मला
सांगा की सरकार पाठीशी घालते असा आरोप करताय का तुम्ही? हो, आरोप करतोय. याच्या अगोदरही संघटनेने वारंवार अशा प्रकारची अनेक निवेदनं संबंधित मंगेशकर रुग्णालयाला दिली होती. पण याच्या बाबतीत काय कारवाई झाली? 4 दिवस होऊनही प्रशासन का कारवाई करत नाहीये? का संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करत नाहीये? आपण पाहू शकतोय की दीनानाथ मंगेशकरांचं जे नाव आहे, जे हॉस्पिटल रुग्णालयाचं नाव आहे, त्या रुग्णालयाच्या नावाला जे आहे ते काळं फासण्यात आलेलं आहे. हा मुख्य बोर्ड आहे खरं तर मंगेशकर हॉस्पिटलचा. आणि आपण पाहतोय की पतित पावन संघटनेकडून हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आणि त्या आंदोलनातच खरं तर निवेदन देण्याच्या पूर्वी जे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे नाव आहे, त्याखाली लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन देखील नाव आहे. या संपूर्ण नावाला पतित पावन संघटनेकडून जे आहे ते काळं फासण्यात आलेलं आहे. आणि या सर्व घटनेला केवळ रुग्णालय प्रशासन जबाबदार आहेत. त्यांनी जे काळे कारनामे केले म्हणून आम्ही हे काळं फासल्याचं जे आहे ते पतित पावन संघटनेकडून खरं तर सांगितलं जाते. अजून अनेक संघटना आणि अनेक पक्ष दिवसभर या रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात येणार आहेत. कुणी पैसे अंगावरती फेकते प्रशासकीय अधिकारी असेल तर कुणी रुग्णालयाच्या नावाला काळं फासून जे आहे ते आंदोलन करताना पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन सचिन हंसाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर पुण्यातली ही दृश्य आहेत. पुण्यामध्ये गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर संतापाची लाट उसळलेली आहे. दीनानाथ रुग्णालयाबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाच्या पाटीला काळं फासण्यात आलेलं आहे. रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांना अगदी थोड्याच वेळापूर्वी कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. मात्र त्यानंतर आता नावाच्या पाटीला काळं फासण्यात येते. यासोबतच इतरही काही